एक बेड, बेड में 4. नमस्कार, मी ॲडव्होकेट ग्रीष्मा महामरे. आपले हक्क आपला कायदा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला बऱ्याचदा किंवा अनेकदा महानगरपालिकेचा संबंध येतो. माणसाच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत, अर्थात बर्थ सर्टिफिकेट ते त्याच्या डेथ सर्टिफिकेट मिळेपर्यंत आपल्याला महानगरपालिकेत जायला लागतं. आपली महानगरपालिका बरेच कामं करते. त्यातलं एक काम म्हणजे अनधिकृत बांधकामावर कायदेशीर कारवाई करणं. आजच्या कार्यक्रमात आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत. ह्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत या कायद्यातले तज्ज्ञ ॲडव्होकेट प्रशांत कदम. नमस्कार सर. नमस्कार. गेली 36 वर्ष सर ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कायद्याचा अभ्यास लॉ कॉलेज ऑफ ठाणे येथून केला आहे. रत्नागिरीतून सरांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ॲडव्होकेट केतन घग ह्यांच्याबरोबर केली. त्यानंतर सरांनी प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट प्रभाकर हेगडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं. सध्या सर ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्ट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान देखील मिळाले आहेत. नमस्कार सर, तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि त्याच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत. सर, हे बॉम्बे प्रोव्हिन्शियल कॉर्पोरेशन ॲक्ट म्हणजे काय आहे? तो कोणाला लागू होतो? बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट म्हणजे BPMC ॲक्ट म्हणून ओळखला जायचा. आता 2012 पासून त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट असं आता त्याचं नाव आहे. हा आपल्या महाराष्ट्र राज्यातले ज्या महानगरपालिका आहे त्यांचे प्रशासन, त्याच्यानंतर त्यांचे अधिकार, कर्तव्य, नागरी सेवा म्हणजे सार्वजनिक आरोग्य सेवा असतील, कर असेल, बांधकाम असेल, याबाबतली ज्या सगळ्या कारवाई असतील किंवा ज्या तरतुदी आहेत कायद्यातले त्या कंट्रोल करण्यासाठी ह्या कायद्याचा किंवा त्याचे हक्क अधिकार किंवा ते कसे इम्प्लिमेंट करायच्या याकरता हा कायदा अंमलात आलेला आहे. हा 1949 पासून आलेला कायदा आहे. 2012 मध्ये त्याच्या आधीही अमेंडमेंट झाल्या, पण 2012ला पण मोठ्या प्रमाणात अमेंडमेंट झालेले आहे आणि आज रोजी तो सर्व महानगरपालिकेना लागू आहे. सर, आपण बऱ्याचदा ऐकतो की कुठं अनधिकृत किंवा इल्लीगल बांधकाम झालं आहे, तर ह्या कायद्याच्या अंतर्गत या अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ शकते का? हो, नक्कीच. बेसिकली कसं आहे म्हणजे महानगरपालिकेची जी अनेक कार्य आहेत कायद्यात जी नमूद केलेली आहे त्यापैकी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे बांधकाम परवानगी देणं आणि अनधिकृत बांधकाम निष्कासित करणं. आता हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याकरता हाच कायदा आहे का? तर नाही. असे बरेच कायदे आहे की ज्याच्याखाली अनधिकृत बांधकाम निष्कासित करता येईल. म्हणजे ह्याच कायद्याखालीच अनधिकृत बांधकाम आपल्याला काढता येईल का, पाडता येईल का, निष्कासित करता येईल का? तर त्याला उत्तर नाही आहे. त्याकरता ते बांधकाम जर आपण अधिकृतरित्या करायचं असतं तर कोणत्या प्राधिकरणाकडनं परवानगी घ्यायची गरज आहे, ते बांधकाम कोणत्या क्षेत्रात आहे, त्या बांधकामामुळे कोणत्या कायद्याच्या तरतुदीचा भंग होतो, हे सगळं बघायला लागतं आणि त्या अनुषंगाने कोणत्या कायद्याखाली ते बांधकाम निष्कासित करता येईल याचा निर्णय ते प्राधिकरण घेत असतात. उदाहरणार्थ म्हणायचं तर MRTP सारखा कायदा 1966चा, त्याखाली सुद्धा एखादं बांधकाम निष्कासित करण्यात येतं. सिडकोचे काही कायदे आहेत त्याच्यात निष्कासित करण्यात येतं. MMRDAची आहे, स्लम ॲक्टची आहेत की त्याच्यात प्राधिकरणे त्यांची अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी वेगळी याची यंत्रणा आहे.
त्यामुळे महानगरपालिकेत जे बांधकाम होतं, जे अनधिकृत बांधकाम होतं, ते निश्चितपणे महानगरपालिकेनं या कायद्याचा आधार घेऊन निष्कासित करता येतं. सर, एखादी महानगरपालिका हे कसं ठरवतं की एखादं बांधकाम अधिकृत किंवा अनधिकृत आहे? आता कसं आहे, महानगरपालिकेत प्रत्येक एक वॉर्ड असतो, त्या वॉर्डमध्ये वॉर्ड ऑफिसर असतो. एखादं बांधकाम एखाद्या ठिकाणी चालू असेल तर डेसिग्नेटेड ऑफिसर म्हणजे प्राधिकृत अधिकारी किंवा त्यांनी नेमलेला कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी हा त्या साईटवर गेला, त्यांनी इन्स्पेक्शन केलं आणि त्याला काही त्यात अनधिकृत असं काही आढळलं किंवा कोणाची तक्रार आली, अशा आत्ता बरेचदा अशीच महानगरपालिकेकडे तक्रारी येत असतात, निनावी येतात, नावानी येतात की बाबा ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम चालू आहे, तर ताबडतोब महानगरपालिकेने कारवाई करावी. आता महानगरपालिकेचं हे कर्तव्यच असल्यामुळे महानगरपालिका सर्वप्रथम तिथे जाऊन साईट इन्स्पेक्शन घेते. साईट इन्स्पेक्शन म्हणजे बांधकामाच्या ठिकाणी जायचं, ते व्हेरीफाय करायचं की इथे बांधकाम चालू आहे, कोणत्या प्रकारचं बांधकाम चालू आहे. कायद्याने प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम परवानगी, आर्किटेक्टचं नाव, VP नंबर हे लावणं बंधनकारक आहे. तशा प्रकारचा तो बोर्ड आहे का, तो बोर्ड असेल तर त्यात दिलेला मंजूर नकाशा आणि बांधकाम ह्याच्यामध्ये काही तफावत आहे का. त्याच्यानंतर जर तशी बोर्ड नसेल तर मग ते अनधिकृत असण्याची महानगरपालिकेला शंका येणं साहजिकच आहे. कारण परवानगी असेल तर कोणी ती परवानगी पहिला डिस्प्ले करेल, डिस्प्ले केलं नाही ते पहिला शंका काय येणार की यांनी परवानगी घेतली की नाही, तर तशी शंका महानगरपालिकेला अधिकाऱ्यांनी येऊ शकते. या सगळ्याची पडताळणी झाल्यानंतर एक प्राथमिक निष्कर्षावर अधिकारी येतात की बाबा हे बांधकाम प्रथम दर्शनी अनधिकृत दिसतं, पण अनधिकृत आहे म्हणून तोडता येतं का, तर नाही. कारण अजून ज्याचं बांधकाम ते अनधिकृत आहे असा प्राथमिक अंदाज काढलेला असतो, त्याला काय अजून आपण संधी दिलेली नाही. त्यामुळे सर्वात प्रथम अशा निष्कर्षापर्यंत आले की बाबा हे बांधकाम प्रथम दर्शनी अनधिकृत दिसतं की त्यानंतर कायद्याची प्रक्रिया सुरू होते की आता हे निष्कासित करण्यासाठी कायद्याने जी प्रक्रिया दिलेली ती सुरुवात होते. आणि त्या पद्धतीने आणि बेसिकली ही कायद्याची प्रक्रिया जी आहे ही महानगरपालिकेनी पाळणं हे त्या बांधकामधारकाचा हक्क आहे, तो त्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्या अधिकाराचा उल्लंघन होणार नाही हे महानगरपालिकेला बघायला जातं. 2007 साली आपल्या मुंबई उच्च न्यायालयाने एक डिसिजन दिलेलं आहे, त्यामध्ये न्यायालय स्वतः म्हणतं की अनधिकृत बांधकाम जरी असेल तरी कायद्याची प्रक्रिया पालन न करता ते निष्कासित करता येणार नाही. बरोबर. म्हणजे कॉर्पोरेशनला अगदी खात्री झाली की हे बांधकाम 100% अनधिकृत आहे, तरी सुद्धा ते बांधकाम निष्कासित करण्यासाठी कायद्याची प्रक्रिया करायला लागते. सर, आता तुम्ही समजवलंत की कारवाई करताना प्रथम कुठल्या गोष्टीची महानगरपालिका काळजी घेते किंवा कुठले प्रथम स्टेप्स त्या घेते, पण ह्याच्यात कारवाई करताना महानगरपालिकेला नोटीस देणं आवश्यक आहे का? हो, अगदी 100%. कारण काय की ज्या वेळेला अधिकारी महानगरपालिकेचे किंवा प्राधिकृत अधिकारी हा जागेवर जाऊन बांधकामाची पाहणी करतो आणि एका निष्कर्षापर्यंत येतो की बाबा ह्या बांधकामाच्या वैधतेबद्दल एक निष्कर्ष काढतो की हे बांधकाम अनधिकृत असण्याची शक्यता अधिक आहे. अशा प्रसंगी अशा बांधकामावर कारवाई करण्याच्या आधी ते बांधकाम ज्याचं आहे त्याला संधी देणं म्हणजे नैसर्गिक न्यायाचं तत्व पालन करणं हे बंधनकारक आहे महानगरपालिकेवरती. आणि त्याचाच एक भाग म्हणून एक नोटीस दिली जाते, त्यासाठी कलम 260 याच कायद्यातला आहे, त्या 260 कलमाखाली ती नोटीस दिली जाते. सर, महानगरपालिकेला ह्या सगळ्या प्रक्रियेत आणि ही कारवाई करताना कोर्टाचं काही ऑर्डर किंवा त्यांच्याकडून काही परवानगी घ्यायला लागते का? नाही, अजिबात नाही. महानगरपालिकेने जर कायद्याची जी प्रक्रिया आहे त्याचं तंतोतंत पालन केलं असेल आणि त्यांनी जरी अनधिकृत बांधकाम आहे या निष्कर्षापर्यंत आले असतील तर ते बांधकाम कोर्टाच्या परवानगीशिवाय सुद्धा निष्कासित
करू शकतात. म्हणजे कोर्टाची परवानगी घेण्याची त्यांना गरजच नाही. कदाचित महानगरपालिकेच्या निर्णयाने एखादा व्यक्ती जर समाधानी नसेल तर तो कोर्टात जाईल. तो महानगरपालिकेविरुद्ध कोर्टात जाऊ शकतो आणि सांगू शकतो मेहरबान कोर्टात की ह्या गोष्टी आहे की याचं पालन महानगरपालिकेने केलेलं नाही, तर त्यांची जी प्रस्तावित बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई आहे ती स्थगित करावी. अशा प्रकारे ती व्यक्ती जाऊ शकते. पण महानगरपालिकेला, कारण त्यांचं कर्तव्य कायद्याने दिलेले, ते त्यांचं कामच आहे. अनधिकृत बांधकाम होऊ न देणं, झालेलं निष्कासित करणं, पाडणं हे त्यांचं कर्तव्य आहे. कर्तव्याचं पालन करण्यासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही आहे. त्यामुळे त्यांना कोर्टात जायची महानगरपालिकेला गरजच नसते. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की समोरचा व्यक्ती कोर्टात जाऊ शकतो, तर अशी एखादी खटला किंवा अशी एखादी केस तुम्ही सांगू शकाल का? अशी म्हणजे एक आपल्याला नक्की मी सांगीन केस, म्हणजे 2012ची आहे. म्हणजे प्रत्येक बांधकाम, अनधिकृत बांधकाम हे निष्कासित केलंच पाहिजे असं काही नाही आहे. काही अनधिकृत बांधकाम हे सुद्धा अनधिकृत जरी असली तरी ती संरक्षित असतात, म्हणजे प्रोटेक्टेड असतात. अशी प्रोटेक्टेड स्ट्रक्चर जी आहेत, म्हणजे स्लम मधली, आता स्लम मध्ये ज्या झोपडपट्टी असतात त्यांचं बांधकाम काय अधिकृत नसतं. त्याला कोणताही नकाशा नसतो, त्याला कोणतीही परवानगी घेतलेली नसती. त्या स्लम्स बांधलेले असतात. काही वेळेला त्या सरकारी जागेवर असतात, काही वेळेला ते खाजगी जागेवर असतात. पण बांधकाम ते अनधिकृत असतं. पण ते तोडता येतं का? तर सुरुवातीला 1/1/95ची डेडलाईन आली आणि नंतर ती वाढत गेलेली होती. तर त्या डेफिनेशन मध्ये, त्या प्रोटेक्टेड स्ट्रक्चरच्या ह्याच्यात जर ते स्ट्रक्चर असेल तर ते अनधिकृत असून सुद्धा ते संरक्षित बांधकाम आहे, त्यामुळे ते तोडता येत नाही. याच्यावर मी आपल्याला एक केस सांगतो, मी जे स्वतः याच्यात होतो. 2012 साली माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक ठाण्यापुरता एक आदेश पारित केलेला होता की सर्व राजकीय पक्षांची ऑफिसेस जी अनधिकृत आहे ते कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून निष्कासित करा, पाडून टाका. मग त्यात सगळे पक्ष होते. आता उच्च न्यायालयाचा आदेश आहे, महानगरपालिकेला तर कारवाई करणं गरजेचं आहे आणि तसंही त्यांचं कर्तव्य पण आहे. त्यांनी सगळ्यांना नोटिसेस दिल्या. जवळजवळ माझ्या मते 91 राजकीय कार्यालय यांना त्या नोटिसेस दिल्या. या सगळ्या पक्षांकडनं मी काम बघत होतो. त्यावेळेला बऱ्याचशा या राजकीय कार्यालयाबाबत आम्ही अशी भूमिका घेतली, कारण अधिकृत जर बांधकाम म्हणायचं तर आपल्याकडे मंजूर नकाशा नव्हता, बरोबर, आपल्याकडे महानगरपालिकेची परवानगी नव्हती, त्यामुळे ते अधिकृत आहे आम्ही सिद्धच करू शकत नव्हतं. ते अनधिकृत असून ते प्रोटेक्टेड आहे, कारण ते स्लम मध्ये आहेत, असा आम्ही डिफेन्स घेतला. आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेने ती सुनावणी घेतली आणि बहुतांश राजकीय जी कार्यालय होती ती कार्यालय संरक्षित बांधकाम म्हणून घोषित करण्यात आली आणि ती मग निष्कासित करण्यात आली नाही. या याच्यात 2-4 कार्यालय तोडली महानगरपालिकेने, जी प्रोटेक्टेड स्ट्रक्चर किंवा संरक्षित बांधकाम या व्याख्येत बसत नव्हती, ती निष्कासित करण्यात आली. पण सांगायचं तात्पर्य की अनधिकृत असून सुद्धा काय वेळेला संरक्षित बांधकाम असतात. काही ठिकाणी सिडकोचे काही नियम आहेत की गावठाणमधले, की जिथे बांधकाम परवानगी नसेल तरी ती संरक्षित स्ट्रक्चर असतं. तर अशा प्रकारे त्यावेळेला त्यांना ती शासन निर्णयामुळे ती बांधकाम वाचली जातात आणि ती संरक्षित म्हणून जाईल. आणि अनधिकृत बांधकामच्या बाबतीत तर म्हणू आपण तर बरेच असे केसेस चालूच असतात, म्हणजे ठाण्या कोर्टात, उच्च न्यायालयामध्ये. सर, जसं तुम्ही समजावलं की महानगरपालिकेला काही नियम पाळावे लागतात अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना, पण कधीतरी असं पण होतं की ते नियम पाळत नाहीत. तर अशा वेळी ज्याच्यावर ही कारवाई होतीये त्याच्याकडे काय प्रोव्हिजन्स असतात का, किंवा तो मदत मागायला कोणाकडे जाऊ शकतो? निश्चितच बऱ्याच वेळेला आम्ही पण स्वतः अनुभवतो की बऱ्याच वेळा महानगरपालिका कारवाई ही घाईघाईत केली जाते. म्हणजे वरनं दबाव आला म्हणा किंवा न्यायालयाचा आदेश येतो आणि
त्यामुळे ती कारवाई केली जाते. असं करताना त्यांच्याकडनं कायद्याने जी दिलेली प्रक्रिया आहे तिचा पालन केलं जात नाही. आता ह्याच कायद्यामध्ये 433 असा एक तरतूद आहे, कलम आहे. ते कलम म्हणतं की अशा महानगरपालिकेची कोणतीही नोटीस, कोणताही आदेश जो डेसिग्नेटेड किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी पारित केलेला आहे तो तुम्हाला दिवाणी न्यायालयात चॅलेंज करता येत नाही. त्यामुळे काय होतं की याच्यापैकी बरेचसे जे महानगरपालिकेच्या या ज्या कृती आहेत जे त्या व्यक्तीला बेकायदेशीर वाटतात ते उच्च न्यायालयात चॅलेंज केले जातात. परंतु जर त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर अधिकारांचा गैरवापर केला असेल, एखादं बांधकाम निष्कासित करताना राजकीय दबावाला किंवा इतर काही गोष्टींमुळे, असं बऱ्याचदा घडतं की वरनं फोन आला, राजकीय हस्तक्षेप आला आणि बांधकाम तोडलं गेलं असं एखाद्या व्यक्तीचं म्हणणं असतं. म्हणजे हा अधिकारांचा दुरुपयोग झाला की बाबा तुम्ही फक्त बांधकामाची वैधता न तपासता आणि समोरच्याला नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचं पालन करून न करता, समोरच्याला संधी न देता आपण बांधकाम तोडलंच जर त्याचं, तो त्याच्यावर अन्याय होतो. बरोबर. अशा प्रसंगी तो दिवाणी न्यायालयात सुद्धा जाऊ शकतो. किंवा कायद्याची प्रक्रिया पालन केली नाही, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतात. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय, कायद्याने ठराविक गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्ही पहिली नोटीस द्यायची, 15 दिवसाचा वेळ द्यायचा, नंतर त्यांनी त्याचा रिप्लाय आल्यानंतर तुम्ही त्यांना संधी द्यायची. संधी नाही दिली तर तुम्हाला एक रिझन ऑर्डर पास करायला लागते. ती रिझन ऑर्डर त्यांना कम्युनिकेट करायची, म्हणजे ती पोचली पाहिजे. बरं, ती पोचल्यावर तात्काळ तुम्ही त्यांचं डिमॉलिश करायचं नाही, ती पोचल्यावर परत त्यांना 15 दिवसाचा पिरियड द्यायचा आणि जेणेकरून ती आदेश त्या अधिकाऱ्याचा ती व्यक्ती एखाद्या सक्षम न्यायालयाकडे किंवा प्राधिकरणाकडे आव्हानित करण्यासारखा मुबलक वेळ देण्याचा 15 दिवसाचा काळ पकडलेला आहे. तर अशा प्रकारे ही कायद्याची प्रक्रिया दिलेली आहे. यातली कोणतीही जर त्यांच्याकडनं उल्लंघन केलं गेलं किंवा हे केलं गेलं नाही तर ती व्यक्ती दिवाणी न्यायालयात जाऊन सुद्धा दाद मागू शकते की बाबा याच्या ड्यू प्रोसेस ऑफ लॉ केलेली नाही, अधिकारांचा किंवा अधिकारांचा दुरुपयोग होतो किंवा ही ॲक्शन जी आहे ती फ्रॉडुलंट नेचरची ॲक्शन आहे. या याच्याखाली तुम्हाला दिवाणी न्यायालयात पण जातं, अदरवाईज उच्च न्यायालयात तर कोणताही व्यक्ती जाऊन दाद मागू शकतो. सर, आता आपण ज्या कारवाईविषयी बोलतोय हे महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी करू शकतो की? कमिशनर तर हेड आहे. 2012ला मी सांगितली जी अमेंडमेंट केली त्यात 260, 261, 267, 478 ही जी कलमं आहेत ज्याच्यात अनधिकृत बांधकाम निष्कासित करायचे असतात त्या अधिकारासाठी एक डेसिग्नेटेड ऑफिसर अपॉइंट करायचा असा त्या कायद्यामध्ये तरतूद आलेली आहे. आणि महानगरपालिका त्याचं नाव एक ऑफिशियल गॅझेटमध्ये नोटिफाय करतात आणि तो माणूस, ती व्यक्ती हे बांधकाम अधिकृत आहे का अनधिकृत आहे याबाबतला निर्णय घेतो. निष्कासित करण्यासाठी त्यांचं ते एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट असतं, ते निष्कासित करू शकतात. पण आता त्याला एक अधिकाराची म्हणजे एक सरळ स्पष्टीत आणलेली आहे त्याच्यात की बाबा डेसिग्नेटेड ऑफिसर आहे तोच ही भूमिका घेऊ शकतो. सर, आपल्या शेजाऱ्याने जर एखादं अनधिकृत बांधकाम केलं तर आपल्याला काय करायला हवं? नाही, आपल्या शेजाऱ्यांनी जर अनधिकृत बांधकाम, बहुतेकदा शेजाऱ्यांच्याकडनंच तक्रार ह्या अनधिकृत बांधकामाबाबत होत असतात. अनधिकृत बांधकाम जर झालं असेल असं आपल्याला जर संशय असेल तर आपण तसं ताबडतोब त्या एरियाच्या सहाय्यक आयुक्ताला पत्र लिहायचं किंवा प्राधिकृत अधिकारी जो असतो त्याला ताबडतोब पत्र लिहून ते अनधिकृत बांधकाम त्यांच्या निदर्शनात आणणं गरजेचं आहे. म्हणजे तो केवळ आपला शेजारी आहे असं नाही, पण हे सगळ्यांचं कर्तव्यच आहे की शहरात अनधिकृत बांधकाम व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे कुठेही झाले, शेजारचंच कशाला, बाजूला, समोर, मागे कुठेही लांब झालेलं दिसलं तरी आपण ते पहिलं त्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणलं पाहिजे. आणि एकदा ते निदर्शनास आलं की मग ती महानगरपालिकेची जबाबदारी झाली की ते अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची पडताळणी करायची. अधिकृत असेल तर काही विषय नाहीये, अनधिकृत असेल तर त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी
कायदेशीर प्रक्रिया राबवून ते निष्कासित करण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते महानगरपालिकेने करावं लागणार. सर, आपण अनधिकृत बांधकामाबद्दल बोलतोय, पण हे रेग्युलराईज पण होऊ शकतं का? बरेच वेळेला आपण बघतो की असा एखादा प्लॉट असतो आणि शक्यतो रुरल भागात बघतो की बरेचसे व्यक्ती या कायद्याच्या तरतुदीबद्दल अनभिज्ञ असतात. ते बांधकाम करतात पण त्यासाठी मंजुरी घेत नाहीत किंवा प्लॅन मंजूर करून घेत नाही, बांधकाम परवानगी घेत नाही. त्यामुळे ते बांधकाम ते कायदेशीर दृष्ट्या सुद्धा करू शकले असते, म्हणजे तो नकाशा मंजूर करून घेऊ शकले असते, पण त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्यांच्या अज्ञानामुळे तशा प्रकारचा तो नकाशा मंजूर करून घेत नाहीत आणि त्यामुळे ते बांधकाम अनधिकृत होतं. अशा प्रसंगी ते महानगरपालिकेकडे रेग्युलरायझेशनचं प्रपोजल दाखल करून त्यांचं बांधकाम जर त्यावेळेच्या विकास नियमावलीत बसत असेल तर रेग्युलराईज करून घेऊ शकतं आणि त्यांचं बांधकाम मग तसं कंपाऊंडेबल करून रेग्युलराईज होऊ शकतं, जर त्यात तरतूद त्यांना परवानगी देत असेल तर. सर, जाता जाता तुम्ही आमच्या सामान्य नागरिकांना आणि प्रेक्षकांना काय सांगाल? नाही, अनधिकृत बांधकाम तर सगळ्यांचं एकमतच आहे की बाबा अनधिकृत बांधकाम हे शहरात होताच कामा नाही आहे. अनधिकृत बांधकामाचे जो अधिकृत जागा विकत घेतो त्याला एक मोठ्या रेटमध्ये घ्यायला लागतो, तो त्याचं, आणि जो अनधिकृतमध्ये घेतो त्याला कमी दरात होतो. तर त्याची भावना बघितली, एकाच ठिकाणी असतं आणि त्याला स्वस्त आणि आपल्याला जास्त, तर ते त्याचं नुकसानच आहे. आपण कायद्याचं पालन केलं त्याचा आपल्याला फटका बसला अशी भावना त्याची तयार व्हायला लागते. असं जागोजागी होते की माणूस अधिकृत बिल्डिंग इमारतीत राहतो आणि बाजूच्या अनधिकृत इमारतीमध्ये राहतो, एकच एरिया असतो पण भावामध्ये तफावत असते. तर असं होऊ नये आणि कायद्याचं राज्य हे कायम राहायला पाहिजे आणि कायद्याचं राज्य म्हणजे सगळ्या अनधिकृत बेकायदेशीर गोष्टींना आळा बसला पाहिजे, त्या पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. तर मी सांगेन हे समाजाचं काम आहे, त्यामुळे अनधिकृत बांधकाम न होण्याचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सर, तुम्ही अनधिकृत बांधकाम आणि त्यावर होणाऱ्या कारवाईबद्दल आमच्या मनात एवढे सगळे प्रश्न होते, त्याची तुम्ही खूपच कायदेशीररीत्या पण सोप्या भाषेत उत्तरं दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, वेळ काढून आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं. प्रेक्षकांना, आजच्या कार्यक्रमात आपण आज इथंच थांबणार आहोत. पुन्हा आपण भेटू पुढच्या भागात अशाच नव्या कायद्याबरोबर. तोपर्यंत बघत राहा दूरदर्शन सह्याद्री. नमस्कार.